नमस्कार. एन फॉर नर्स मराठी चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज हा व्हिडिओ जो आहे तो स्पेशली सर्व विद्यार्थी जे नर्सिंग करत आहेत त्यांच्यासाठी आहे. GNMसाठी, BSCसाठी किंवा इतर नर्सिंगमध्ये कुठल्याही प्रकारचा कोर्स करत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. तर आपण ज्यावेळेस नर्सिंग करत असतो म्हणजे एज्युकेशन चालू असतं, तर आपल्याला नेमकी कळत नाही की नेमकी अभ्यास करायचा कसा. तर आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे नेमकी अभ्यास आपण कसा करायचा. कारण मला माहीत आहे, कारण मी सुद्धा नर्सिंग केलेलं आहे आणि आपल्याला प्रॅक्टिकल म्हणजे ड्युटीज करून आपले भरपूर असाइनमेंट्स करून आणि त्यानंतर आपल्याला कमी वेळ भेटतो अभ्यास करण्यासाठी. पण तरीसुद्धा त्यातूनसुद्धा आपण वेळ काढून परीक्षेसाठी चांगलं प्रिपरेशन करून चांगला स्कोर करू शकतो. तर चला आपण बघूया नेमकी अभ्यास करायचा कसा. तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही फर्स्ट इयरमध्ये असाल, सेकंड इयरमध्ये, थर्ड इयर, फोर्थ इयर कुठल्याही इयरमध्ये असाल, तर आपल्या जो कोर्स आहे तर प्रत्येक वर्षाचा एक सिलॅबस असतो. तर हा सिलॅबस कॉपी सर्वात प्रथम सिलॅबस माहीत करून घेणे. तर तुमचे जे कोणी कोऑर्डिनेटर असतील त्यांच्याकडे जाऊन तुम्ही सिलॅबस कॉपी घ्या, जेणेकरून तुम्हाला काय माहीत होईल की नेमकी तुम्हाला सिलॅबस काय आहे. तर सर्वात पहिल्यांदा महत्त्वाचं काय आहे ते सिलॅबस. तर सिलॅबस कॉपी घेऊन त्यानंतरच तुम्ही अभ्यासाला सुरुवात करायची. जर तुम्हाला सिलॅबसच माहीत नसेल तर तुम्ही कसं करणार. डायरेक्ट बुक घेऊन तुम्ही अभ्यास केला तर त्याचा एवढा काही फायदा होणार नाही. जर तुमच्याकडे सिलॅबस असेल तर अकॉर्डिंग टू सिलॅबस तुम्ही वेगवेगळे बुक रेफर करून तुम्ही तो अभ्यास व्यवस्थित करू शकतात. तर हा पहिला मुद्दा आहे की तुम्ही सिलॅबस घेऊन अभ्यास केला पाहिजे. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे ओल्ड एक्झाम ज्या होऊन गेलेल्या आहेत त्यांचे क्वेश्चन पेपर सॉल्व करणे. कारण यातून काय होईल माहिती आहे का, ज्यावेळेस तुम्ही ओल्ड क्वेश्चन पेपर करायला घेणार त्यावेळेस तुम्हाला कळेल की नेमकी आपल्याला एक्झाममध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे शॉर्ट आन्सर असतात, लाँग आन्सर असतात, कोणत्या प्रकारचे कोणत्या पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जातात आणि जे रिपीट झालेली क्वेश्चन आहेत ते तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने त्याची तयारी करू शकता. तर ह्या गोष्टीसाठी तुम्हाला ओल्ड क्वेश्चन पेपर जे आहेत त्या तुम्हाला रेफर करायला हव्या आणि तुमचे सिनियर्स जे आहेत त्यांच्याशी तुम्ही थोडंफार डिस्कशन करून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की नेमकी एक्झाम कशा पद्धतीची असते. तर हा झाला दुसरा मुद्दा. तर तिसरा मुद्दा जो आहे, आता तुम्ही सपोज तुमची एक्झाम जवळ आली असेल तर तुम्ही आता प्रिपरेशनला लागणार असाल तर तुम्ही एक तुमचं शेड्यूल बनवायला हवं, म्हणजे एक टाईम टेबल बनवायला हवा. तुमच्या कम्फर्ट झोनमधून तुम्हाला बाहेर यायला पाहिजे, कारण तुम्हाला चांगला स्कोर करायचा आहे तुमच्या एक्झाममध्ये. तर त्यासाठी तुम्हाला कम्फर्ट झोनमधून बाहेर येऊन टाईम टेबल बनवून सर्व गोष्टी व्यवस्थित हे करून तुम्हाला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. ॲटलिस्ट दिवसातले 2 तास ते 3 तास तुम्ही अभ्यास करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. तर हे आहे टाईम टेबल बनवणं. त्याच्यानंतर जे आहे ते म्हणजे तुम्ही फर्स्ट इयर, सेकंड इयर कोणत्याही वर्षाला आत्ता शिकत असाल तर तुम्हाला गोल सेट करायचा आहे. जर तुम्ही गोल सेट केला ना तर तुम्ही त्या पद्धतीने काम करायला सुरुवात करतात, म्हणजे अभ्यास करायला सुरुवात करतात. तर तुमचा माइंड आणि तुमचं गोल तुम्ही सेट करा, त्यानंतरच तुम्ही व्यवस्थित प्रकारे अभ्यास करू शकतात. तर त्याच्यानंतर आहे तुम्हाला हार्डवर्क करणं खूप गरजेचं आहे. जर कुठलीही गोष्ट आपल्याला अचीव करायची असेल तर हार्डवर्क आपल्याला करायलाच लागतं. तर हार्डवर्क करायला म्हणजे खूपच गरजेचं आहे. जर तुम्ही आत्ता हार्डवर्क केलं तर तुमचं फ्युचर एकदम ब्राईट आणि चांगलं असणार. आत्ता हार्डवर्क करा, चांगला अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला तुमचा गोल जो आहे तो अचीव करता येईल. आणि जर तुम्ही अभ्यास करत असाल तर ज्यावेळेस तुम्ही बुक रेफर करतात तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की ज्यावेळेस तुम्ही सिलॅबस कॉपी घेतात त्याबरोबर तुम्ही काय करा की वेगवेगळ्या ऑथरचे बुक तुम्ही रेफर करा. कोणत्या कोणत्या म्हणजे तुमच्याकडे नोटबुक असायला हवी ज्यामध्ये तुम्ही तुमच्या स्वतःच्या ओन नोट्स काढतात. कारण ज्यावेळेस तुम्ही नोट्स काढतात त्यावेळेस देखील तुमचा थोड्या प्रमाणात अभ्यास होतो आणि नोट्स काढल्यानंतर ती व्यवस्थित तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला त्याचा खूप जास्त उपयोग होईल. वेगवेगळ्या ऑथरच्या बुक्समधून तुम्ही नोट्स काढू शकतात आणि एक तुमच्या सिम्पल लँग्वेजमध्ये तुम्ही एखाद्या क्वेश्चनचं किंवा एखाद्या टॉपिकचं तुम्ही प्रिपेअर करू शकतात, नोट्स काढू शकतात म्हणजेच. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे
ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करतात, नर्सिंगचा जो अभ्यास आहे, तर बुक्स मोठे मोठे असतात, खूप सारे क्वेश्चन्स असतात, खूप सारे टॉपिक्स असतात, वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. तर हे सर्व तुम्ही बाय हार्ट करू शकतात का? तर नाही. बाय हार्ट करणं तर एवढं शक्य नाही आहे. डेफिनेशन नक्कीच, डेफिनेशन तुम्हाला बाय हार्ट करायला लागतील. काही काही पॉईंट्स असतात ते तुम्हाला बाय हार्ट करावे लागतील. पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण तोंडपाठ करू शकत नाही किंवा पाठांतर करू शकत नाही. तर नर्सिंगचा अभ्यास कसा आहे की एखादा टॉपिक जो आहे ते डेफिनेशन तर करावी लागतेच. त्याच्या व्यतिरिक्त बाकीचे जे टॉपिक्स आहेत ते तुम्हाला समजून घ्यायचेत, अंडरस्टँड करायचेत. बाय हार्ट अजिबात करायचं नाही आहे. जर तुम्ही बाय हार्ट केलं तर ते तुमच्यासाठी खूप जास्त त्रासदायक होणार किंवा बरेच प्रॉब्लेम होऊ शकतात किंवा जर तुम्ही विसरून गेला तर तुम्ही एक्झामला काय लिहिणार. तर यासाठी बाय हार्ट करायचं नाही आहे. तुम्हाला फक्त अंडरस्टँड करायचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही वॉर्डमध्ये जातात, तुम्ही वेगवेगळे पेशंट बघतात, त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळ्या डिसीज कंडिशन तिथे दिसतात. तर त्याच वेळेस ज्यावेळेस तुम्हाला ते डिसीज कंडिशन तिथे बघायला भेटते, त्याच वेळेस तुम्ही त्या टॉपिकचा अभ्यास व्यवस्थित करायचा. यामुळे काय होईल माहिती आहे का, तो टॉपिक तुमच्या नेहमी लक्षात राहील, अगदी नेहमी लक्षात राहील. जर ज्या दिवशी तुम्ही तो पेशंट बघितला आहे त्याच्या सर्व केस पेपर तुम्ही चेक केला आहे, सगळी हिस्ट्री घेतली आहे आणि घरी येऊन तोच टॉपिक जर तुम्ही रीड केला तर तुमचा त्याच वेळेस अभ्यास होतो. तुम्हाला वेगळा अभ्यास करण्याची अजिबात गरज लागत नाही. तर त्यासाठी काय करायचं, ज्यावेळेस तुम्ही वॉर्डमध्ये काम करतात त्यावेळेस तिथं नुसतं काम करायचं नाही तर तुम्हाला तिथून शिकायचं देखील आहे. तर वेगवेगळ्या प्रोसिजरबरोबर तुम्हाला डिसीज कंडिशनसुद्धा बघायला भेटतात. तर तिथंच तुम्ही तो अभ्यास करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस एक्झाम येते त्यावेळेस तुम्हाला त्याची जास्त तयारी करायची गरज लागत नाही. कारण तो टॉपिक तुमचा ऑलरेडी झालेला असतो आणि ज्यावेळेस तुम्ही तो डोळ्यांनी बघितलेला असतो, तुम्ही ते सर्व पेशंटच बघितलेला असतो, तर तुम्हाला तो चांगला लक्षात राहणार. ठीक आहे. तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आणि ही खूप छान ट्रिक आहे की तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास करू शकतात. तर त्याच्यानंतर अजून एक नेक्स्ट टिप जी आहे ती म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखादा टॉपिक समजतो, तुम्हाला एखाद्या टॉपिकबद्दल तुम्हाला चांगलं नॉलेज भेटतं, तर हा टॉपिक फक्त तुमच्यापर्यंत ठेवू नका. तर तुम्ही काय करा, तुमचे जे फ्रेंड्स असतील, तुमच्याबरोबर असणारे तुमचे बॅचमेट्स असतील, त्यांना ते एक्सप्लेन करा. त्यामुळे काय होईल माहिती का, एक तर तुम्ही ऑलरेडी तो लर्न केलेला असतो आणि ज्यावेळेस तुम्ही एखाद्याला एक्सप्लेन करता त्यावेळेस तो तुमचा अजून जास्त चांगला होऊन जातो तो टॉपिक. म्हणजे तुमचा त्यावर अजून कॉन्फिडन्स वाढतो आणि तो तुमच्या कायम लक्षात राहतो. तर ज्यावेळेस तुम्हाला एखादा टॉपिक माहीत असेल तर तो तुम्ही दुसऱ्यांशी शेअर करायचा, जेणेकरून तुमचा अजून जास्त अभ्यास होईल. ठीक आहे. तर ही पण एक खूप महत्त्वाची टीप आहे. त्याच्यानंतर मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, वेगवेगळी पुस्तकं रेफर करा, वेगवेगळ्या ऑथरची पुस्तकं रेफर करा, कारण वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने टॉपिकबद्दल माहिती असते. काही बुक्समध्ये कमी असते, काही बुकमध्ये जास्त असते. त्यामुळं काय करायचं, वेगवेगळे ऑथर तुम्ही यूज करून नोट्स काढायच्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला शेवटी एवढंच सांगू वाटेल की ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता ते बाकीचं सोशल मीडिया म्हणा किंवा इतर अननेसेसरी गोष्ट, अभ्यासाव्यतिरिक्त कुठलीही अननेसेसरी गोष्ट ज्यामुळे तुम्हाला त्याचा काही फायदाच होत नाही आहे, फक्त तुमच्या एन्जॉयमेंटसाठी किंवा ज्याचा काही उपयोग नाही अशा गोष्टींसाठी जर तुम्ही काही करत असाल तर आत्ताच मी तुम्हाला सांगते की ह्या गोष्टीतून पहिले बाहेर पडा. अभ्यास करणं हाच तुमचा सध्याचा गोल आहे. अभ्यास चांगला करा. मी म्हणत नाही तुम्ही एन्जॉय करू नका, करा. पण त्यासाठी लिमिटेशन्स ठेवा. अभ्यासाला प्रायोरिटी द्या आणि बाकीच्या गोष्टींना नंतर. सोशल मीडिया जर तुम्ही वापरत असाल तर सोशल मीडियावर अशा चॅनल्सला तुम्ही सबस्क्राईब करा किंवा असे रील्स बघा की ज्यातून तुम्हाला नॉलेज भेटेल किंवा असे ॲप्स डाउनलोड करा की ज्यातून तुमचा अभ्यास देखील होईल. अननेसेसरी गोष्टी अजिबात करू नका. यामुळे काय होईल, तुमचं अभ्यासाकडून दुर्लक्ष होणार, मार्क्स कमी पडणार आणि इन फ्युचर त्याचा काही एक फायदा होणार नाही. पास तुम्ही होणार, फेल तर होणार नाही माहीत आहे, पण पास जरी झाला तरी पुढच्या प्रिपरेशनसाठी तुम्हाला पुढे नंतर गव्हर्मेंट एक्झाम द्यायच्या आहेत किंवा तुम्हाला तुमचं फ्युचर अजून चांगलं करायचे आहे, त्या गोष्टीसाठी ह्या सर्व गोष्टींचा उपयोग व्हायला हवा आहे ना. तर त्यासाठी तुम्हाला आत्ताच चांगली तयारी करायची आहे, चांगला अभ्यास करायचा आहे. तुमच्या आईवडिलांनी तुमच्यासाठी एवढे सगळे पैसे भरून किंवा एवढे कष्ट करून तुम्हाला नर्सिंग एज्युकेशनसाठी तुम्हाला ॲडमिशन घेऊन दिलं आहे, तर तुमचं आत्ता काम काय आहे, चांगले मार्क पाडून त्यांना तुम्ही प्राऊड फील करून द्यायचं.
करायचं. तर सर्व विद्यार्थी मुलांना मुलींना मला एवढं सांगू वाटेल की अभ्यास करा. अभ्यास केल्याने तुम्हाला खूप जास्त तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, तुम्हाला सर्व गोष्टी चांगल्या भेटतील आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने सर्व गोष्टी करू शकाल. ठीक आहे, तर सर्व विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट. चांगला अभ्यास करा आणि तुमचं फ्युचर जे आहे ते ब्राईट करा. आणि मेन म्हणजे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतर तुमचे दुसरे जे कोणी फ्रेंड्स असतील, सिनियर असेल, ज्युनियर असेल किंवा कोणी असेल, प्लीज हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.